नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, आज आपण बायर कंपनीच्या एलिएट या बुरशीनाशकाची माहिती बघणार आहोत. एलिएटबद्दल माहिती बघत असताना आपण पाहणार आहोत की यातील घटक कोणते आहेत, तसेच याचे मोड ऑफ ॲक्शन कशा प्रकारे आहे, तसेच कोणकोणत्या प्रकारच्या बुरशींवर आणि कोणकोणत्या पिकांवर हे नियंत्रण देते आणि याचे वापरण्याचे योग्य प्रमाण किती आहे, ते याबद्दल संपूर्ण माहिती पाहूयात. शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये डावणी किंवा मग मुळांविषयी काही समस्या असतील तर एलिएटमुळे त्या सर्व दूर होतात. शेतकरी मित्रांनो, बायर कंपनीच्या एलिएट या बुरशीनाशकामध्ये फोसेटिल ॲल्युमिनियम हे 80% WP फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असते. WP म्हणजेच की वेटेबल पावडर, जे की पाण्यात टाकल्यावर ते लगेच विरघळून जाते. बायर कंपनीचं एलिएट हे एक सिस्टमिक फंगिसाइड आहे, म्हणजेच की स्प्रे केल्यानंतर संपूर्ण झाडात पसरते किंवा मग ड्रिचिंगद्वारे दिलं तरी ते पूर्ण मुळांद्वारे पिकामध्ये पसरून येणाऱ्या बुरशींवरती नियंत्रण देत असते. तसेच यामध्ये झायलम फ्लोएम ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच की हे पानाकडून मुळाकडे आणि मुळाकडून पानाकडे अशा दोन्ही प्रकारे काम करते. तसेच बुरशींचे जे नवीन बीजाणू तयार होतात तर ते यामुळे तयार होत नाहीत. यामुळे बुरशींचे नवीन बीजाणू हे रोखले जातात. शेतकरी मित्रांनो, ह्याचा वापर आपण कारले, काकडी, दोडका, फळवर्गीय पिके असतील, तसे द्राक्ष असेल तर अशा सर्वच पिकांवरती याचा वापर आपण करू शकतात. द्राक्ष पिकावर येणारी जी डावणी बुरशी असते तर त्यासाठी हे एक प्रभावी औषध आहे. तसेच मळकूजवर देखील याचा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतात. तसेच फळकूजसाठी देखील याचा वापर आपण करू शकतात. लवकर येणारा करपा असेल, तसेच कांदा पिकावरील जांभळा करपा असेल तर यावर देखील एलिएट चांगल्या प्रकारे नियंत्रण देत असते. शेतकरी मित्रांनो, द्राक्ष छाटणीनंतर द्राक्ष पीक हे जेव्हा 3 ते 4 पानांवर येते तर त्यावेळेस एलिएटचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला त्याचे मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, याचा वापर करताना योग्य पद्धतीने याचा वापर करावा आणि योग्य प्रमाण याचे घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, आपण एलिएटचा वापर करताना वापरण्याच्या 2 दिवस अगोदर किंवा मग वापरल्याच्या नंतर 2 दिवस नंतर दुसरे ॲसिडिक औषध कोणतेही वापरू नये. जसे की कॉपर बेस असेल किंवा मग सल्फेट बेस आणि फॉस्फरिक बेस ॲसिड जर वापरले तर याने काय होतं की पिकांना स्कॉर्चिंग देखील येऊ शकते. म्हणून ॲसिडिक औषध हे वापरताना वापरू नयेत. शेतकरी मित्रांनो, डाळिंब, टोमॅटो, भुईमूग अशा पिकांमध्ये ज्या मुळांद्वारे बुरशी वाढतात तर अशा पिकांसाठी याची ड्रिचिंग देखील आपण करू शकतात. शेतकरी मित्रांनो, 200 लिटर पाण्यासाठी आपण 500 ग्राम एलिएट घेऊन स्प्रे करू शकतात. तसेच 1 लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ग्राम औषध आपण वापरू शकतात. स्प्रे करत असताना ड्रममधील पाणी हे सारखे ढवळत राहावे, जेणेकरून औषध हे खाली बुडामध्ये राहत नाही. शेतकरी मित्रांनो, मुळांमध्ये जर याची ड्रिचिंग करायची असेल तर ड्रिचिंग करण्यासाठी आपण एकरी 1 किलो एलिएट घेऊन याची ड्रिचिंग करू शकतात. शेतकरी मित्रांनो, एलिएटचा प्रिव्हेंटिव्ह वापर जर केला, म्हणजेच की बुरशी येण्या अगोदर, तर चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट मिळतात. कारण की बुरशी ज्या आहेत तर त्या तिथेच मरून जातात, नवीन बुरशी त्यामुळे तयार होत नाहीत. म्हणून ह्याचा प्रिव्हेंटिव्ह स्टेजला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे एलिएटचे आपण आपल्या पिकांना होणारे चांगल्या प्रकारे नियंत्रण पाहू शकतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे एलिएट या बुरशीनाशकाची माहिती आपण घेतली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला देखील सबस्क्राईब करा.